थेट पश्चिम बंगालमधून तिथे तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जींवर हल्ला करण्यात आलाय। भाजप कार्यकर्त्यांवर मारहाणीचा आरोपही करण्यात आलाय। काल अभिषेक बॅनर्जी यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता। पश्चिम बंगालमधील सोनारपूर इथे निवडणूक हिंसाचारातील पीडितांची भेट घेण्यासाठी गेलेले खासदार अभिषेक बॅनर्जी हे घटनास्थळी पोहोचताच भाजप कार्यकर्त्यांनी त्यांना चारही बाजूंनी घेरत जोरदार घोषणाबाजी सुरू केली। संतप्त जमावाने अभिषेक बॅनर्जी यांच्यावर अंडी फेकली आहेत आणि त्यांचा शर्टही फाडलाय। परिस्थिती गंभीर बनल्यानं अखेर सुरक्षा रक्षकांनी त्यांना हेल्मेट घालून सुरक्षितपणे घटनास्थळावरून बाहेर काढलंय। अभिषेक बॅनर्जींवर आता हल्ला करण्यात आलाय। आज कल्याण बॅनर्जींवर हल्ला झालाय। काल अभिषेक बॅनर्जींवर देखील अशाच प्रकारे हल्ला करण्यात आला होता। त्यांना अंड्यांनी फेकून मारण्यात आलं होतं। अंडी फेकून मारण्यात आलं होतं। तर पश्चिम बंगालमध्ये आता चांगलाच तणाव आपल्याला राजकीय वातावरणात पाहायला मिळतोय। भाजप कार्यकर्त्यांकडून हा हल्ला करण्यात आल्याची माहिती मिळते। सुरक्षा रक्षकांनी सध्या त्यांना हेल्मेट घालून सुरक्षितरित्या बाहेर काढलंय। काल अभिषेक बॅनर्जींवर हल्ला झाला होता, तर आज कल्याण बॅनर्जींवर हल्ला करण्यात आलाय। पश्चिम बंगालच्या राजकीय वातावरणात यामुळे चांगलाच तणाव आपल्याला पाहायला मिळतोय। पश्चिम बंगालमधून अत्यंत महत्त्वाची अपडेट आता समोर येते। काल अभिषेक बॅनर्जींवर हल्ला करण्यात आला होता। संतप्त जमावाने त्यांच्यावर हल्ला केला होता, तर आज कल्याण बॅनर्जींवर हल्ला करण्यात आलाय।